बातमी आहे आंबेनळी घाटातल्या अपघाताची। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। साताऱ्यामध्ये 8 मुलं पिकनिकसाठी हरणे इथं गेली होती आणि त्यावेळी पिकनिकवरनं परतत असताना आंबेनळी घाटात त्यांची स्कॉर्पिओ कार दरीत पडली। कार सुमारे 1200 फूट 1200 फूट खोल दरीत पडली आणि हा अपघात इतका भीषण होता की कारमधल्या 8ही मुलांचा जागीच मृत्यू झाला। मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असा आरोप आता मृतांचे कुटुंबीय करतायत। सगळ्यात पहिले अपघात नेमका कसा झाला याची कल्पनाच स्थानिक प्रशासनाला नव्हती असा आरोप आहे आणि त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन उशिरा सुरू झालं असाही आरोप होतोय। तर आता या रेस्क्यू ऑपरेशनला उशीर नेमका का झाला आपण पाहूया। कुटुंबियांचं काय म्हणणं आहे? दिवसभरामध्ये मुलांना कुटुंबियांनी वारंवार कॉल केले, मात्र या मुलांनी फोन उचलले नाहीत, त्यांचा फोन लागत नव्हता। नेमकं झालं काय? फोनची रिंग वाजत होती पण कुणीही फोन उचलला नाही। फोन सुस्थितीत होता, मात्र फोन उचलायला तिथं कोणीच जिवंत नव्हतं। त्यानंतर काय झालं तर संध्याकाळ झाली, संध्याकाळ उलटून गेली आणि तरीही कुटुंबियांचा मुलांशी संपर्क झाला नाही। आता हा कशामुळे हा प्रश्न सगळ्या कुटुंबियांना पडला। मग त्यांचं काय म्हणणं होतं? रात्री 1 ते 2 वाजता पुन्हा फोन केला गेला, त्यांनी कॉल बॅक सुद्धा केला नव्हता मुलांनी आणि म्हणून कुटुंबियांनी पुन्हा त्यांना रात्री मध्यरात्री फोन केला आणि त्यावेळी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला आणि मग सगळ्या पुढच्या घटना उघड झाल्या। यावेळी प्रशासकीय यंत्रणांनी शोधाशोध सुरू केली। रात्री 1 नंतर ही शोधाशोध करायला सुरुवात केल्याचं कळतंय आणि मग पुढे अपघाताची माहिती मिळाली आणि मग त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आणि त्यावेळी कोणीही जिवंत नाही हे स्पष्ट झालं। पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर हा आंबेनळी घाटातला हा स्पॉट आहे। दाभेळे टोकाजवळच हा स्पॉट आहे। तर या ठिकाणी एक स्कॉर्पिओ गाडी दरीत गेलेली आहे। त्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील प्रवासी होते। तरुण मुलंच आहेत ती सगळी आणि ती बीचवर गेले होते। त्या बीचवर त्यांचं सेलिब्रेशन झाल्यानंतर ते रिटर्न येताना शनिवारी उशिरा रात्री म्हणजे रविवारी पहाटे हा अपघात झालेला आहे, साधारण 5च्या सुमारास आणि पूर्णपणे गाडी दरीत गेल्यामुळे 8ही जण ड्रायव्हर चालकासहित मयत झालेले आहेत त्यात। आणि हा जो रस्ता आहे तो सरळ रस्ता आहे, सडन टर्न असल्यामुळं त्यांच्या लक्षात आलेलं नाही आहे आणि हा मातीच्या ढिगाऱ्यावरून गाडी सरळ खाली गेलेली आहे। आता त्या ठिकाणी जे काही वर्क आहे ते चाललेलं आहे। 3 बॉडीज मिळालेल्या आहेत आणि अजून बॉडीज शोधण्याचा प्रयत्न चालला आहे, त्या देखील मिळतील। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची दुर्घटना आहे आणि खरं म्हणजे या संदर्भात पहिल्यांदा कोणाला माहितीच नव्हती, पण नंतर हे मिसिंग आहेत लक्षात आल्यानंतर शोध घ्यायला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी लक्षात आलं की अशा प्रकारची दुर्घटना झाली आहे। त्या संदर्भात आता पुढची कारवाई चाललेली। 2018ला आंबेनळी घाटामध्ये सगळ्यात मोठा अपघात झाला होता। दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहलीला निघालेली बस दरीत कोसळली होती आणि यात 30 जणांचा मृत्यू झाला होता। कालच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असं कळतं। याच ठिकाणी हा अपघात झाला असं बोललं जातंय, त्यामुळे 2018च्या अपघाताची पुनरावृत्ती झालीये असंही म्हटलंय। दरम्यान या आंबेनळी घाटामध्ये अपघातांची मालिका नेमकी कशी झाली आपण पाहूया। पहिला अपघात आता आपण पाहतोय 24 मे 2026 स्कॉर्पिओचा अपघात झालेला आहे। 1000 फूट खोलीत कार कोसळली आणि त्यानंतर इथल्या मुलांचा मृत्यू झाला असं कळतं। या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती मिळते। खरं तर 28 जुलै 2018ला दापोली कृषी विद्यापीठाच्या बसचा अपघात झाला होता आणि या बसमध्ये 30 जण होते। या 30ही जणांचा मृत्यू यावेळी झाला। बस खोल दरीत कोसळली आणि यांचा मृत्यू झाला। आतापर्यंत अनेक बाईक आणि अनेक कार या दरीमध्ये कोसळलेल्या आहेत, मात्र बसमध्ये 30 जण आणि आता 8 जण ही मोठी संख्या नक्कीच आहे। तर या घाटामध्ये संरक्षण कठडी असते तर हे 8 जण वाचले असते, त्यांचा जीव गेला नसता। आसनगावमध्ये ग्रामस्थांचं असं म्हणणं पडतंय, तेव्हा या गावामध्ये 5 तरुणांचा अपघातात मृत्यू झाला हेही पुन्हा समोर आलंय। हे अपघात जर संरक्षक भिंत किंवा कठाडी जर असते
तर हा अपघात झालाच नसता. ह्या शासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे ह्या मुलांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. तर ह्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारनेचीच आहे आणि म्हणून सरकारने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणं आता गरजेचं आहे. हा अपघात पूर्णपणे संरक्षण काढले नसल्यामुळे झाला आहे. त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये पूर्ण शेवकाळ पसरली 2 दिवसापासून. तरी सरकारने त्याला आर्थिक मदत त्वरित घोषित करावी हा आमचा गाववाल्यांचा आग्रह आहे. आता या आंबेनळी घाटामध्ये जे अपघात होत आहेत त्यांची कारणं आपण एकदा सविस्तर जाणून घेऊया. कोणत्या कारणांमुळे हे अपघात होत आहेत? तर हे वळण जे आहे ते अत्यंत धोकादायक वळण आहे. सगळ्यात धोकादायक घाटांपैकी एक घाट म्हणून आंबेनळी ओळखला जातो. तेव्हा 40 किलोमीटर लांबीचा हा घाट आहे आणि ह्याच्यावर तीव्र वळणं अचानक या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी हा अपघात झाला. इथं अपघातांची पुनरावृत्ती झाली आहे. खोल दऱ्या आहेत, 500 ते 1000 फूट उंच खोल दऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे तिथं अपघात होऊ शकतात. त्याचबरोबर आणखीनही अनेक महत्त्वाची कारणं आहेत की उंच उतार इथं आहे आणि या उतारामुळे वाहनावरचा ताबा सुटू शकतो. जेव्हा वाहन चालक आहे त्याचा वाहनावरचा ताबा सुटतो आणि त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. रस्ते अरुंद आहेत आणि या अरुंद रस्त्यांमुळे ओव्हरटेक करणं धोकादायक ठरतं. जर कोणी इथं ओव्हरटेक केलंच तर वाहन कंट्रोल करण्याच्या नादामध्ये हा अपघात होऊ शकतो असंही कळतंय. इथं घाटातले संरक्षण कठडे सुद्धा आहेत, मात्र ते प्रचंड कमकुवत आहेत आणि ते कमकुवत असल्यामुळे वाहनांचा ओझ ते सांभाळू शकत नाहीत. पहाटे रात्री दृश्यमानता या ठिकाणी कमी असते. उंचावरचा भाग असल्यामुळे दृश्यमानता कमी असते आणि म्हणूनही अपघात या ठिकाणी होतात. लांबचा प्रवास आहे, प्रवासामुळे थकवा येतो आणि झोप लागायचीही शक्यता असते आणि म्हणून सुद्धा या ठिकाणी अपघात होऊ शकतात असं म्हणतायत. दरड कोसळते आणि दरड कोसळल्यामुळे सुद्धा अपघात झालेले आहेत. अशी अपघातांची मालिका झालेली आहे. पावसाळ्यामध्ये रस्ता निसरडा होतो आणि या निसरड्या रस्त्यामुळे सुद्धा या ठिकाणी अपघात होतात असं कळतं.